पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुक्ते, डॉक्टर यायला किती वेळ आहे अजून? माहित नाही, आतापर्यंत यायला पाहिजे होते। पण मी काय म्हणते, ते डॉक्टरांची वाट बघत बसण्यापेक्षा आजींनाच गाडीत घालून नेलं असतं तर? अगं हेच नको म्हणाले, रस्ते लय खराब आहेत, आजीची हेळसांड झाली असती आणि ॲम्ब्युलन्स यायला तेवढाच वेळ लागला असता ना। त्यापेक्षा भाऊ काका गेले डॉक्टरला आणायला, येत असतील आता। मी त्यांना घेऊन आजीच्या खोलीत येतो लगेच। आलो, चला डॉक्टर साहेब, आलो आलो, हे बघ, चला चला। रुमाल कुठे ठेवले? वैजंती, बायको म्हणून कर्तव्य आहेत की नाही काही? त्याच्या वस्तू जागेवर ठेवणं, त्याला ते मिळायला पाहिजेत वेळच्या वेळी। काय नाही, गेली दुसऱ्या खोलीमध्ये राहायला। तुला वाटतं ना वैजू की माझं तुझ्या वाचून अडेल तर गैरसमज आहे तुझा। काही अडत नाही माझं तुझ्या वाचून, काही अडणारही नाही माझं तुझ्या वाचून, कळलं? दादा, हे का? हे तुला कोणी दिले? आशाने दिले। तिला कोणी दिले? आईने। तिला सरळ माझ्याकडे आणून देता येत नाहीत? परस्पर काम करत राहायचं, एक काम धड करत नाही, काही नाही। ह्याचं काय करू मी? कुठे ठेवू? द्या इकडे। तुला काही बोलायचंय का माझ्याशी? हो दादा, त्यासाठीच आम्ही दोघी पण आलो इथे। बोला। ब्लड प्रेशर जरा जास्त आहे। अरे बापरे, मग आता हो डॉक्टर? आपण लगेच एक ECG करून घेऊयात। पुरुष मंडळी जरा माझ्याबरोबर बाहेर चला। थोडं तू ECG कर। एक्सक्यूज मी, मी आलो। शुअर। काका, काहीच करू शकत नाही मी स्वतःच्या आईसाठी। सगळं आयुष्य नुसतं भीतीने आणि ते दडपणाखाली घालवले। खूपदा वाटायचं की हे असं उठता बसता होणारा अपमान, ते घालून पाडून ऐकावे लागणारे शब्द, सारखा होणारा मानसिक त्रास, हे सगळं सहन करण्यापेक्षा ना आपलं कुटुंब घ्यावं आणि लांब कुठेतरी निघून जावं असं सारखं वाटायचं। पण नुसतं वाटायचं, प्रत्यक्षात ते कृती करण्याची हिंमत माझ्यात कधी झालीच नाही। माझ्यातल्या त्या नाकर्तेपणाने मला थांबवलं।
मी कसा रे असा काका रिलॅक्स. हरलो. मला ना हरल्यासारखं वाटतंय रे. असा विचार बिलकुल नाही करायचा. सारंग तुला सांगतो, आईला जर काही झालं ना तर मी स्वतःला आयुष्यभर कधी माफ करू शकणार नाही. काका तिला काहीच होणार नाही. हिम्मत ठेवायची, सगळं नीट होणार आहे. चुकीचा विचार अजिबात करू नका. दादा, तुमचा स्वतःवर विश्वास असला तरी संबळ वाजवण्यासारखी अटी का मान्य करताना तेच कळत नाही. आणि ती मुक्ता, ती तुमचा अपमान करायचा एक चान्स सोडत नाही. तिला तर 2 मुस्काडी देऊन या घरातून हाकलून द्यावंसं वाटतं. या घराची सुख शांती हिरावून घेतलीये तिने. तुम्ही दोघी जरा जा, मला जरा एकटं राहू दे. ठीक आहे. आर्या, चल. दादा, तुम्ही तुमच्या शब्दांपासून पळताय का? आणि म्हणून आम्हाला बाहेर काढताय ना? रेणुका, बघ बघ, हे आपल्या नजरेला नजरही मिळवत नाहीयेत. ही काय बोलतेय? अगं आर्या, काय बोलतीयेस? दादा, एवढी तडफड तू या घराची सून व्हावी म्हणूनच करतायत ना. ते एवढा अपमान पचवतायत ते तुला दिसत नाहीये का? आम्ही सगळे त्या मुक्ताला या घरातून बाहेर काढायला इतके भांडतोय, तेही दिसत नाहीये का तुला? रेणुका, मला सगळं दिसतंय ग, सगळं कळतंय, पण आउटपुट काय मिळतंय आपल्याला? सांग ना. उलट सारंग आणि ती मुक्ता दिवसेंदिवस जास्त जवळ येत चालली. आणि मी रोज स्वतःच मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहते. आणि दादा, साखरपुड्यापासून मी या घरात, आणि तुम्ही मला फक्त आश्वासनं देत राहिला. आणि मी वेड्यासारखी ती आश्वासनं पूर्ण होतील, कधीतरी सारंग माझा होईल याची वाट बघते. दादा तर शब्द पाळतातच, म्हणून तर त्यांनी संबळ उचलला. रेणुका, त्यांनी शब्द पाळला असला तरी त्यांची हार झाली होती हे विसरून कसं चालेल? त्यात माझीही हार होती, त्यांच्या इतकाच माझाही अपमान झाला होता. पुढे माझं काय होणार आहे, माझं काय करायचंय याची कुणालाच पर्वा नाहीये. झालंय, तुम्ही यात. ईसीजी तर नॉर्मल आहे, म्हणजे हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे असं वाटत नाही. सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. पण मग असं अचानक काय झालं त्यांना? मानसिक तणावामुळे, डोक्यात खूप विचार असतील, त्या विचारांमुळे ना ब्लड प्रेशर वाढतं. तुम्ही आता एक करा, त्यांना कुठलंही टेन्शन येणार नाही याची काळजी घ्या, कारण हा तणाव खूप घातक ठरू शकतो. तुझी मला परवा आहे म्हणूनच मी तुला सारखे शब्द देत आलोय. तू या घरची सून व्हावीस हे माझं स्वप्न होतं, म्हणून तुझ्या वडिलांना मी तसा शब्द दिला होता, आणि तो शब्द पाळण्यासाठी मी जीवाचं रान करतोय. पण तरी सुद्धा तुम्ही शब्द दिला होता म्हणून मला हिणवून दाखवायचं नाही. दिलेला शब्द पाळण्यासाठी मी जीवाचं रान करतोय, वाटेल त्या थराला जातोय. बघतेस ना तू. आता पुन्हा एकदा तुला मी निक्षून सांगतो की तूच या घरची सून होणार म्हणजे होणार. या वयात माणूस सतत विचार करतो, काही घडलं की तो त्याचा दोष स्वतःवर घेतो. घरात असं काही घडलं होतं का ज्याच्यामुळे यांना टेन्शन आलं?
या थेरडीचे संस्कार आहेत. अगे थेरडे, हेच हवं होतं ना तुला? हेच शिकवलंस ना तिला तू? मुक्ताज, इतक्या वर्षामध्ये मला जमलं नाही ते तू कर. रावसाहेबाचा पाण उतारा कर. नाही, आय मीन आमच्याकडे असं काहीच घडलं नाही. सगळंच ओके होतं. डॉक्टर साहेब, थँक्यू. तुम्ही अगदी वेळेवर आलात आणि आईला तपासलं. या, मी तुम्हाला सोडतो. या. देवी आई, बरं वाटू दे सासूबाईंना. आता ह्या उपर तुझा जर माझ्या शब्दावर विश्वास नसेल, माझ्याबद्दल मनामध्ये संशय असेल, तर तू हे घर सोडून जाऊ शकतेस. फक्त तू या घरची सून व्हावी म्हणून मी जे काही प्रयत्न करतोय ना, सगळ्या प्रयत्नांची मात्र तू माती करतेस. आणि एकदा का तू हे घर सोडून निघून गेलीस की या घराची सून होण्याची स्वप्न पण बघू नकोस. आणि मग तुझ्या आई वडिलांना मी जो शब्द दिलाय तो शब्द पाळण्याचं बंधन माझ्यावरती नाही. मी त्या बंधनात मोकळा झालो. बरं झालं दादा तुम्ही हिच्याशी असं बोललात. तुम्ही शब्द दिला म्हणून डोक्यावर नाचायला लागली होती. मैत्रीण म्हणून मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला समजूनच घ्यायचं नाहीये. आणि घरातून गेली ना तर जाऊ दे. रेणुका, आर्या तुला या घराची सून म्हणून नकोय का? नाही दादा, मी तर नाही. आत्ताच आपलं आर्या बरोबरचं वागणं बोलणं चुकीचं आहे. असं आपण त्याच्याशी वागता बोलता कामा नये. कारण आपण असं जर त्याच्याशी वागलो बोललो तर म्हातारी आणि वैजयंतीचं पारडं जड होईल. त्या दोघी बरोबर आहेत असं सिद्ध होईल त्याच्याने. हे वागणं आपलं चुकीचं आहे. आई, का चाललीस? सारंग, एक तर तुम्ही दोघं थांबा इथे, नाही तर मी थांबते. त्यांच्याकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवायला हवं. जोपर्यंत त्या शुद्धीत येत नाहीत तोपर्यंत. आई, आपण सगळे मिळून लक्ष देऊयात ना. हो सारंग, पण आपण तिघ जण एकत्र आहोत असं म्हटल्यानंतर कुणाला तरी कारण सापडणार, वाद होणार, भांडण होणार, तमाशे होणार. आणि सासूबाई आजारी आहेत तोपर्यंत ह्या गोष्टी घडायला नको आहेत. त्यांच्यापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये आपल्यासाठी. म्हणून म्हणते तुम्ही दोघं तरी थांबा, नाही तर मी तरी थांबते. मोठी आई, खरं तर आपण एकत्र मिळून त्यांची काळजी घेतली असती, पण मला तुमचं म्हणणं पटतंय. हो आई, तू इथेच थांब, आम्ही दोघं जातो. बर. आधी मध्ये येत राहू आम्ही आजीला बघायला, पण काही गरज लागली तर नक्की सांगा मला. हो सांगते. येतो. आहे मी. काय करत असेल ग? काय माहिती, अजून का नाही आलेत? थेरडी इतक्या वेळ झोपली असेल. मला काय वाटतं माहितीये ना, आपण ना आपल्या एक्सरसाइज कडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. इथे तिथे लक्ष द्यायलाच नको. काय नाही, एका महिन्यात 10-15 किलो तरी वजन कमी व्हायला पाहिजे नाही का? पण मी काय म्हणते माधवी, आपल्याला कसं चांगलं वाईट सगळं कळतं, तसं या मुक्ताला कळत नसेल का ग?
आता कोणी जाणून बुजून दुर्लक्ष करत असेल तर नाही, म्हणजे आपल्याला कसं वाटतं की आपल्या घरात सुख शांती असावी, आणि मुक्ता घरातून बाहेर गेल्याशिवाय घरात सुख शांती कशी येणार? का आता काय बोलू? मी तर म्हणते सुख शांती नसली तरी चालेल, पण आपण घरातले आपल्याला तरी तिने चांगली वागणूक दिली पाहिजे ग. पण कसलं काय आणि कसलं काय, आई बाबांनी चांगलीच पट्टी पडवून पाठवलंय तिला. आता ना माइंड गेम सुरू झाले. आपल्या दोघांना सोबत पाहिलं ना मुक्ता की असंच बोलला. चल आपण बाहेर जाऊ. आम्ही भाऊसाहेबांना आणि डॉक्टरला बाहेर जाताना पाहिलं, म्हणलं जरा तब्येत कशी आहे बघून यावं म्हणून आलोय. जिच्यामुळे सासूबाईंना त्रास झाला ती सासूबाईंची काळजी घेते. काय पण लब्बाड असतात नाही काही माणसं. ती गो किती लबाडी, बाई 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 बाई. चला आपण बाहेर जाऊया. चल मुक्ता. मनस आपण सुद्धा जायचं का हो त्यांच्या मागे? कशाला? घरातल्या घरात चालून चालून ब्लाऊज बघ किती ढिला झाला, केवढी बारीक झाले मी. काहीतरी खावंसं वाटतंय, भूक लागली. अगदी माझ्या मनातलं बोललात. हो ना. चल आपण ते फ्रेश फ्रूट श्रीखंड आणलंय ना डाएटचं, ते खाऊया. देव करू आणि त्यांना बरं वाटू दे. पण मुक्ती, त्यांना जर काय झालंच ना तर काय होईल माहितीये? ही लोक आधीच प्रत्येक गोष्टीसाठी तुला जबाबदार धरतात. त्यात आजीला काय झालं तर मोठ्या मालकांचं आणि तुझ्या भांडणामुळेच आजीवर ही येळ आली असं सगळे म्हणतील. आणि ह्या सगळ्याला मोठे मालक नाही तर तूच कारणीभूत आहे असं पण लोक म्हणतील. या घरात एकच फाशीचा दोरखंड आहे आणि तो तुझ्या गळ्याच्या मापाचा आहे. अण्णा मी असं काहीच. मोठे मालक, मला माहिती आहे तुमचा मुक्तावर लय जीव आहे म्हणून तुम्ही तिचीच बाजू घेणार. पण एक बाप म्हणून मला हे अजिबात पटत नाहीये. कशाला मोठ्यांच्या नादाला लागायचे? कशाला काही सिद्ध करायचंय तुला? अरे गरीबाची पोर आहे तू. महालात आलीस तरी वर छताकडे बघायचं नसतं, आपल्या पायाकडे बघायचं असतं. म्हणजे पायाला टोचलेले खडे आणि पायाला लागलेली धूळ आपण कोण आहोत याची सतत आपल्याला आठवण करून देतात. बघा अण्णा, पण तिचं काहीच चुकत नसताना तिनं काय ऐकून घ्यायचं? निदान मी तरी ऐकून नाही घेणार. अहो याच हट्टापायी घरातल्या जवळच्या माणसांचा जीव जाऊ शकतो मालक. तुम्ही तिच्यासाठी जो आवाज उठवलाय त्यानं स्वतःच्या घरच्यांच्याच कान ठळ्या बसणार आहे. मुक्तामुळं अख्खं घर उद्ध्वस्त झालं असं जर लोक म्हणले तर चालेल का तुम्हाला? एका बाईकडून लय अपेक्षा ठेवताना तुम्ही. मुलगी असो नाही तर सून असो, तिची चूक असो नाही तर नसो, तूच दोषी, तूच कारणीभूत. शांत बसायचं आणि सगळं सहन करायचं. हा जन्माने कर्माने बाई आहे म्हणून. पण मुक्ता तू सहन नाही करायचं. इनफॅक्ट मी ती वेळच येऊ देणार जेव्हा मी तुझ्या भांगात कुंकू घातलं तेव्हाच तुझ्या सन्मानासाठी झटायचं वचन घेतलं. आपल्यामुळे कुणाचा जीव जात असेल मुक्ता, त्यापेक्षा आपण हे घर सोडून इथून निघून जाऊ. म्हणजे आमच्यामुळे जर कोणाला त्रास होतोय ना तर हे बघायची माझी इच्छाच नाहीये. त्यापेक्षा आम्ही इथून दूर निघून जाऊ जिथे कोणीच आमचं नसेल. सगळेच परकी असतील, कोणाच्या जगण्या मरण्याचे आरोप आमच्यावर होणार नाहीत आणि आमच्या दुःखामुळे कोणाला त्रास पण होणार. मुक्तानं कोणासमोर झुकण्यापेक्षा ना मी हे नक्कीच करेन.
आणि आमचं काय? ज्यांचा तुमच्यासाठी जीव तुटतोय त्या लोकांचं काय सारंग?